मित्रांनो, दुपारचे 4 वाजलेले आहेत. मी बुलढाणा जिल्ह्यातल्या अतिदुर्गम गावात चाललो आहे, जी जळगाव जामोद तालुक्यात आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेत आहे. त्या गावाचं नाव आहे गोमाल 2. त्या गोमाल 2 गावात सध्या डायरियाची साथ सुरू आहे. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तिथल्या एका मुलीला आदिवासी बांधव झोळीतून बांधून गोमाल 2 पासून भिंगारेपर्यंत नेतात, जे अंतर 8 किलोमीटर आहे. आता झोळीतून बांधून यासाठी नेतात कारण की तिथं रस्ताच झालेला नाही आतापर्यंत. म्हणजे स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले, 75 वर्षांच्या वरती होतात, परंतु रस्ता झालेला नाही. आदिवासी त्या मुलीला झोळीतून बांधून भिंगाऱ्यापर्यंत घेऊन येतात, तिथून जळगाव जामोदपर्यंत म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी नेतात. त्या मुलीचा वाटेतच मृत्यू होतो. ही बातमी आपण झळकवली. प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलंय, आरोग्य यंत्रणा त्या ठिकाणी काम करते, परंतु रस्ता नसल्या कारणानं आदिवासींना असं जगणं आजही त्यांच्या नशिबी आहे. मित्रांनो, या समोरच्या व्हिडिओमध्ये हा एक पहिला व्हिडिओ बनवतोय, जो आता रात्रीचा बनेल, रात्रीचं शूट होईल आणि हा कॅमेरा आपल्याला त्या ठिकाणी साथ देईल. कारण की पाऊस असेल सांगता येत नाही आणि नदी, एकच नदी आपल्याला 2-4 वेळेस ओलांडून जावं लागतं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. खडतर रस्ता आहे, पायवाट आहे, जंगलाचा रस्ता आहे. व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढतानाही बऱ्याचशा अडचणी येतील. दोघं तिघं आहोत आम्ही सोबत त्या ठिकाणी जाणार आहोत. हा पहिला व्हिडिओ राहील आणि दुसरा व्हिडिओ जो तिथून म्हणजे गोमाल 2 पासून ते भिंगाऱ्यापर्यंतचा प्रवास हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. असे 2 व्हिडिओ राहतील. हा पहिला व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच पाहिलाच पाहिजे, कारण की खरंच आजही ते आदिवासी कशी जीवन जगतायत हे अनुभवायला मी त्या ठिकाणी चाललेलो आहे. आता बुलढाणा ते भिंगाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी मी पोहोचेल आणि भिंगारा ते 40 टापरी आणि 40 टापरी ते गोमाल असा प्रवास हा पायी असेल. म्हणजे 8 किलोमीटरचा प्रवास पायी प्रवास असेल. रात्रीचं जंगलातून जाणं असेल आणि बराचसा अनुभव सोबत घेऊन येतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही विनंती. भिंगारा गावापर्यंत पोहोचलो. इथपर्यंत पोहोचायला रस्ता आहे. या भिंगाऱ्यापासून 40 टापरीपर्यंत आणि 40 टापरीपासून पुढे गोमालपर्यंत पायी जायचं आहे. रस्ता दाखवतो तुम्हाला. इकडून का हा मुकेश, ज्याच्यासोबत आम्ही हा प्रवास करतोय. रात्री 11 वाजता हां देवदासच्या ते टापरीवर ते 2:30 वाजता काहीतरी पोहोचले ते रात्री. तिथून दवाखाना, तिथून पुढे नेलं त्याने दवाखान्यात. हो, ते अगोदरच इथे देवदासच्या घरी हे झाली होती, डेथ झाली होती. डेट झाली. पण ते त्याचे शरीर ते गरम होतं, परंतु ते पुढे नेले. आता 40 टापरी आलंय. थोडे लाईट टिमटिमत आहेत. मुकेशला विचारलं, मुकेश म्हणतो आलं जवळ गाव. बऱ्यापैकी लोक झोपलेले आहेत. आम्ही या 40 टापरीमध्ये पोहोचलो आहे. समोर गोमालला जायचं आहे अजून. इथे मुकेशच्या घरी थोडं 10 मिनटं थांबलो आणि मग गोमालसाठी समोर निघालो. आता संगम आहे, आपण आलो तिथं पाणी. चला दादा समोर चला.
अजून एक दरी उतरलो. आता चार्जिंग संपली आपल्या लाईटची. पुढं गावात गेल्यानंतर चार्जिंग करू. पॉवर बँक आहे पण आता ते काढणं शक्य नाही. मोबाईलच्या टॉर्चवर काम चालवावं लागेल. ते वरती जो लाईट दिसतोय मित्रांनो, ते गोमाल आलंय. जवळजवळ आलो आहे गोमालच्या. रात्रीचे 11:30 वाजलेत. हे आलं ना. ते म्हणतात ना फायनली, फायनली गोमालमध्ये पोचलोय. खरं थोडं अंतर फक्त. आता एक लाईट दिसला, त्याला आशेचा किरण म्हणू आपण, की पोचल्याचं आपल्याला कळतंय. दरी होती खोल, आता ती दरी वरती चढून आलोय. काय पसीना आहे, पसीनात आहे. गोमाल 2 मध्ये पोचलो आहे आम्ही. बहुलगाव गोमालमध्ये आलेलो आहे आणि इथपर्यंत जवळपास 7 ते 8 किलोमीटर पायी यावं लागतं. डॉक्टर मंडळी आपल्यासोबत आहेत जे या ठिकाणी सेवा. इथे पोचल्यावर सर्वप्रथम एक बातमी कव्हर केली. जी बातमी तुम्ही बघितली ती सकाळी ऑन एअर गेली आणि भिंगारा ते गोमालपर्यंतचा हा पहिला टप्पा या ठिकाणी संपतोय. आता उद्या सकाळी दुसरी बातमी आणि दुसरा व्हिडिओ. धन्यवाद.